नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर यंदा जो पितृपक्ष आलेला आहे तो शनिवारी आलेला आहे. हा जो पितृपक्षांचा काळ आहे हा खूप महत्त्वाचा आणि सर्वात श्रेष्ठ म्हटला गेलेला आहे. म्हणून या पितृ पंधरवड्यामध्ये काही उपाय आणि सेवा करायला खूप महत्त्व दिले जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये रूढी परंपरानुसार आपल्या कुलदेवताची आणि आपल्या पितरांची सेवा करायला खूप महत्त्व आहे. तर दरवर्षी हा जो पितृपक्ष आहे हा 15 दिवस योग्य पद्धतीने आणि पितरांची सेवा करून, तर्पण करून, पिंडदान करून हा उपाय आणि ही सेवा केली जाते. या काळामध्ये आपल्या पूर्वजांना चांगले शब्द आणि त्यांना प्रार्थना करावी आणि यांचे गुणगान गावे. या काळामध्ये आपल्या पितृपक्षांची नावे घेतली जातात. त्याचबरोबर त्यांचे ऋण फेडण्यासाठी त्यांची विविध प्रकारे पूजा केली जाते, नैवेद्य ठेवला जातो. या पितृपक्षाला श्राद्धविधी असं सुद्धा म्हटलं जाते. श्राद्ध पक्षामध्ये पितृपूजा व आपल्या पितरांची सेवा केली जाते. तर्पण, पिंडदान हे सर्वात मोठं पुण्यफळ म्हटलं गेलेलं आहे. जे व्यक्ती विधीने श्राद्धविधी करत असतो त्यांना पितृदोषापासून मुक्तताही मिळत असते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मोक्ष प्राप्ती मिळत असते. म्हणून या पितृपक्षाच्या काळामध्ये 15 दिवस श्राद्धविधी करण्याबरोबरच काही उपाय खूप महत्त्वाचे मानले जातात. म्हणून आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून या पितृपक्षामध्ये एक वेळ का होईना पण तुळशी माताला अशी एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. हा उपाय केल्याने आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. कितीही जुना जो प्रखर पितृदोष आहे हा लवकरात लवकर नष्ट होत असतो. पितृ जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरात सुख, संपत्ती, ऐश्वर्य यामध्ये वाढ करून देतील. आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहे, विघ्न आहे हे लवकरात लवकर दूर होतील. म्हणून या पितृपक्षाच्या 15 दिवस आपल्याला तुळशी माताला कोणती वस्तू आहे जी अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः, श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. तर हा उपाय जो आहे हा आपल्याला पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये एक वेळ करायचा आहे. तर पहा, पितृपक्षाच्या या कालावधीमध्ये आपण जे 15 दिवस नित्यनेमाने पाळत असतो तर हे नियम पाळल्यानंतर याचे सेवा जे केलेले आहेत याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असते. म्हणून या पितृपक्षाला इतकं महत्त्व का दिले गेलेलं आहे. या पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहे, आजी आजोबा जे आहे हे कावळ्याच्या स्वरूपामध्ये आपल्या दारात येत असतात आणि आपल्याला काहीतरी संकेत देऊन जात असतात. हे दक्षिणेकडून घरामध्ये येत असतात आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शनही देत असतात. त्यांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावा त्यासाठी उंबरवट्यावर रोज पाणी शिंपडले जाते. सकाळी उठल्यानंतर रोज शेण आणि पाणी एकत्र करून हा सडा शिंपला जातो किंवा हळदीचे पाणी करून हा सडा शिंपला जातो. हा कालावधी खूप शुभ आणि प्रसन्नदायी म्हटला जातो. म्हणून या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष असला तर अनेक समस्या उद्भवू लागतात. घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही. त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात. घरामध्ये एकोपा राहत नाही. त्याचबरोबर भावाभावाचं पटत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरून घरामध्ये इतके वाद होतात की शेवटी पती आणि पत्नीलाच अलग व्हावे लागते किंवा मुलगा जो आहे त्यांच्यावर याचे परिणाम होत असतात. त्यांच्या कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही, अभ्यासामध्ये मन लागत नाही. त्यावर इतका परिणाम भयंकर होतो की त्यांच्या परीक्षेमध्ये चांगले गुणसुद्धा त्यांना प्राप्त होत नाही. म्हणून जीवनामध्ये जर आपल्या प्रखर पितृदोष असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये जर प्रखर पितृदोषाचा सामना तुम्ही करत असाल तर हा उपाय करण्याला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. तर यावेळीमध्ये आपल्याला काही गोष्टीचं अनुभव येत नाही की आपल्या मागे होत काय आहे, कोणते दोष आहेत आपल्या मागे जे आहे तर ते कोणते दोष आहेत. ज्या अडचणी आणि समस्या येत आहेत तर ते प्रखर पितृदोषाचे लक्षणे म्हटले गेलेले आहेत. पितृदोषामुळे आपल्या जीवनात आणि आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये यशप्राप्ती होत नाही. पहा, जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही समस्या उद्भवायला लागतात तेव्हा आपण देवाची सेवा करत असतो,
पण असं म्हटलं जाते की जर आपण चुकून आपल्या पितरांची सेवा नाही केली आणि देवाची आपण सेवा केली तर याचा परिणाम जो आहे हा आपल्याला भोगावा लागतो. म्हणजेच काय तर पितृपक्षामध्ये देवाच्या आधी आपल्या पितरांची सेवा करण्याला मान दिले गेलेलं आहे. जेव्हा आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो तेव्हा संपूर्ण देवाची सेवा केल्या इतकं पुण्यफळ आपल्याला लाभत असते. म्हणून या पितृपक्षामध्ये आपले जे पित्र आहेत ते जर आपल्यावर नाराज असले तर आपण देवाची सेवा किंवा मंत्र उच्चार किंवा अभिषेक करत आहोत तर त्याचे फळ जे आहे ते मिळणार नाही. असं म्हटलं जाते की एक वेळ आपल्याला देव माफ करू शकतो पण आपले जे पित्र आहे ते आपल्याला माफ कधीच करणार नाही. म्हणून या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण काही उपाय जर केले आणि त्यांना जर प्रसन्न करून घेतले तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. जर घराला प्रखर पितृदोष लागलेला असेल तर आपण मेहनत तर करतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. पैसा घरामध्ये टिकत नाही, कर्ज वाढत जाते आणि घरामध्ये एकोपा तयार राहत नाही. कधी कधी काय होते की घरामध्ये एवढा पैसा असतो पण घरामध्ये सुख संपत्ती आपल्या नशिबाला, तर घरामध्ये सुख आपल्याला लाभत नाही, मन प्रसन्न राहत नाही, घरातील वातावरण जे आहे ते शुद्ध राहत नाही. घरामध्ये पाऊल टाकल्यानंतर एकांत असल्यासारखं वाटत असते किंवा घरामध्ये आजारपण एवढा वाढलेला असते की त्यांच्या पाठोपाठ बरेच जण आजारी पडायला लागतात. सतत घरामध्ये वाद विवाद कलह असतात ज्यामुळे घरामध्ये आपल्याला मन जे आहे ते प्रसन्न राहत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष हा सांगितला गेलेला आहे तर त्यांना संतान प्राप्ती होत नाही. जर संतान प्राप्ती झाली तर मतिमंद होते, नाहीतर काही ना काही अडचणी निर्माण होतात. जर मुलबाळ झाले तर ते अपंग होतात किंवा मतिमंद होतात किंवा मंद होतात. तर पहा, एखाद्या घरामध्ये तुळस जेव्हा सुकायला लागते त्यावेळेत जे आपल्या घरातील सर्व पितृदोष आहे किंवा संकट आहे हे सर्व दोष जे आहे हे माता लक्ष्मी जे आहे म्हणजेच तुळस जी आहे ती आपल्या अंगावर ओढून घेत असते, म्हणून तुळस सुकायला लागत असते. एवढं महत्त्व जे आहे ते तुळशीला दिलं गेलेलं आहे. म्हणून आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर रोज तुळशी माताला आपल्याला तर एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये आपल्याला कच्चं दूध जे आहे गाईचं ते घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तुळशीला अर्पण करायचं आहे. अर्पण करता वेळेस ओम पितृदेवता आहे नमः अर्पण करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तर रोज आपण तुळशी माताला जल अर्पण करतो त्यावेळेस हळदी कुंकू आपल्याला तुळशीला अर्पण करत असताना आपल्याला सुद्धा हे हळदी कुंकू आपल्या कपाळाला लावायचं आहे. जेव्हा तुळशी माताला तुम्ही जल अर्पण करता त्यावेळेमध्ये आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावून त्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि आपण जे पाणी अर्पण करणार आहोत त्यामध्ये सुद्धा आपल्याला चिमूटभर तीळ जे आहे ते टाकायचे आहेत. तर पहा, काळ्या तिळाची उत्पत्ती जी आहे ती श्री हरी विष्णूपासूनच झालेली आहे. तर भगवान श्री हरी विष्णूला तुळस जी आहे ती खूप प्रिय आहे, कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मी सहवास करत असते, ज्यामुळे तुळशी माताला आणि माता लक्ष्मीला आपण ही वस्तू अर्पण करत असतो, ज्यामुळे श्रीहरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मीचाही आशीर्वाद लाभत असतो. म्हणून या पितृपक्षामध्ये ह्या वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरात प्रखर पितृदोष लवकरात लवकर कमी होतो आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होते. म्हणून हा उपाय करून पहा. श्री स्वामी समर्थ.